Hello. Yes. May I speak with Zian? Yes, speaking. अच्छा ओके. म्हणजे तुला असं वाटतंय की मला तुझी आठवण यायला पाहिजे. फाइन. मुझे बहुत याद आ रही है. ओके बर फाइन फाइन. जर मी डोळे बंद केले तर मला गिफ्ट देशील? Yes, I miss you too. Bye, bye, bye. Bye. मैत्री? हाँ? काही शोधतीयस का? हो अगं ते पुस्तक शोधतेय माझं जरा. कोणतं पुस्तक? आहे एक जुनं पुस्तक आहे एक. काय तू बोलत होतीस का कोणाशी? ओ सॉरी सॉरी सॉरी, मी तुला डिस्टर्ब नाही ना केलं? मला कळलंच नाही तू सौमित्राशी बोलतेस. माझ्या बोलण्यावरून पण नाही कळलं का तुला? नाही मला काय माहित तू असं सौमित्राशीच बोलतेस की अजून कोणाशी? म्हणजे? नाही म्हणजे ह्या आधी तू असं जियांशी पण बोलत असशीलच ना. मतलब क्या कहना चाह रही हो तुम? अगं म्हणजे तुला असं नाही का वाटत आहे आकृती की तू एक एवढा मोठा डिसिजन घेतलायस तर तुझ्या एक्स बॉयफ्रेंडला तू सांगावंस की तुझा साखरपुडा ठरलाय है ना? तुम्हें पता है मेरा रिलेशनशिप कैसा था? तू कशी काय बोलू शकते मी काय करायला पाहिजे ते? अरे तुला माहिती होतं का माझ्यात आणि सौमित्रामध्ये काय रिलेशनशिप आहे? मग तू कसं आम्हाला म्हणलीस की तुमच्यातले बॅगेजेस बाजूला ठेवून बोला म्हणून? मग तू का नाही बोलत आहेस? बरोबर आहे, बोललं पाहिजे. हा म्हणजे तुला हे मान्य की बोलायला पाहिजे? हो म्हणजे तो समोर असता तर, पण तो इथे नाही येतो. जियान इथे नाही आहे नो. पण जर तो पुण्यात असता, जर तो इथे असता तर तू हे सगळं त्याच्याशी बोलली असतीस बरोबर? कारण तुला मान्य आहे की त्याच्याशी सगळं शेअर केलं पाहिजे राईट? हो पण तो इथे नाहीये ना. अरे दादा हो ठीक आहे. काय म्हणाले भाऊजी? हा काय काय म्हणाले सांगा ना. हो अहो तुम्ही ना असं हे करू नका, ताणू नका, पटपट सांगा, मला घाबरायला होतं. पटकन काय सांगा. दादा म्हणाला की की काय त्यांनी आकृतीची पत्रिका काढली आहे. हा 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 मग आकृतीची आणि सौमित्रची दोघांच्याही पत्रिका त्यांनी गुरुजींकडे दिल्यात. हा मग 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 आणि आणि काय आणि आणि काय आणि काय तुम्ही थांबा जरा, थांबा, उगाच हिंडू नका. काय ते सांगा आणि पुढे काय? अगं आता कसं सांगू तुला नलू? हे बघा कुठल्याही भाषेत सांगा, तुमच्या त्या इंग्रजीत सांगा चालेल, मला सांगा पटकन. ऐक नलू, जरा तू मन घट्ट कर. अरे बापरे. मनावर दगड ठेव आणि शांतपणे ऐक. नाही मला कल्पना आहे तुला त्रास होणार आहे या सगळ्या गोष्टीचा, पण नाईलाज आहे, तुला ऐकावं लागणारच आहे हे. दादा म्हणाला की दोघांच्या पत्रिका जुळल्यात. अरे देवा, आता काय करायचं? आता काय करायचं म्हणजे आता दोघांचा साखरपुडा करावा लागणार आहे आपल्याला. साखरपुडा करून द्यावा लागणार रे देवा. डोक्याला काय हात लावून बसलीस? अगं पत्रिका जुळल्यात त्यांच्या. हो ना, पत्रिका जुळल्या त्यांच्या. नलू पत्रिका जुळल्यात. हो, पत्रिका काय काय भाऊजींना सांगणार आहे मी, तुमचं नाव सांगणार आहे. काय केलं? साडू देत माझी अगोरी गंमत. मला बोलायचंच नाहीये ना तुमच्याशी, बोलायचंच नाहीये मला. असं का किती गुण जुळले? आई ना
तेच तर नेमकं लफडं झालंय ना. हो ना. काय फार नाही जुळले का, आहे फक्त का? 34 गुण जुळलेत. हा फक्त 34 गुण जुळले म्हणजे पत्रिका काय मस्त जुळली. आई शपथ. वा. कुणाची पत्रिका? यांची बहीण आहे. यांची बहीण मानलेली बहीण आहे. हा कोण? भारती यांच्या बहिणीचं नाव. तुझी भारतीय आत्या. भारती हत्या. भारती आत्या. आठवलं त्याला, आठवलं. ती आत्तीची मुलगी तिचं आहे. तिच्या मुलीला बघायला लागले का? हो. काय केवढं टेन्शनच होतं ना तिच्या आईला. बरेच दिवस झाले तिचं लग्न जुळत नाही रे. त्यामुळे आता बस असं सुरुवातच हा, केली त्यांनी. लगेच म्हणजे बघायला सुरुवात काय केली. नाही. एक मिनिट, तुम्ही म्हणताय बरेच वर्षापासून जमत नव्हतं, आत्ताच सुरू केलं ना बघायला मुलं? तिचंच जुळत नव्हतं. म्हणजे काय मध्ये बरीच गॅप पडली ना, मुलं पाहणं बंद केलं होतं. ते आता परत नव्याने आत्ताच सुरू केलंय मुलं पाहणं. सुरू केलं. अच्छा, सेकंड टर्म आहे. सेकंड टर्म. बरोबर. हे केलं मग त्यांनी, हे केलंय. काय मग नाव काय? आरती. आत्याचं नाही, मग? मुलीचं नाव काय? आदिती. आदिती म्हणजे काय, दोन नावं आहेत. एक पाळण्यातलं आहे आणि एक खेळण्यातलं आहे. हा. आदिती आणि आरती. ते ठीक आहे, पण पत्रिका माझी बघत नाहीयेत ना? हे? नाही नाही. आता मागे आपण पाहिली होती मैत्रीच्या वेळेला तुमच्या हट्टापायी. काय झालं? काय? काही नाही झालं. त्यामुळे आपण माझी पत्रिका बघायची नाही. नाही बघायची. नाही. ओके, बाय. हे 34 गुण जुळले, त्याला माहितच नाही. 33 जुळले ते आधी, पण आता 34. त्यामुळे एक पत्रिका 34 गुण जुळले ना. आदिती आणि म्हणजे आदिती आणि नाही, आदिती म्हणजेच आरतीचे 34 जुळले. मी विचारलं कोणाचे? नाही हिचे आदिती आणि आरतीचे असं आमचं बोलणं चाललंय, आमचं. आदृती तिचे गुण. आदृती नाही हो. हे आधी आधी. काय इकडे. काढे बाबड्या. कुठून मिळाली माहिती आकृतीची? तिचं काय? आरती. आदिती एकच आहेत दोन्ही. भारतीच्या मुली, भारती आत्याच्या मुली. कधी आरती, कधी आदिती. हा. पाळण्यातलं एक, खेळण्यातलं एक. बघतो या तिघींनाही बघतो व्यवस्थित. अरे ए दादा, अरे सौमित्र ऐक ना. अरे ऐक हे बघ मी काय म्हणतो. तुझं तू काय 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 कशाला, तुम्हाला जमत नाही ना तर कशाला पोराच्या समोर खोटं बोलायचं? काय तर म्हणे माझी मानलेली बहीण. काय नाव? काय नाव आहे? भारती. आणि तिच्या काय ते मुली, एकाच मुलीची दोन नाव, आदिती आणि. नलू तुझं म्हणजे कुठवर झालं वाचून? तुझ्या परिस्पर्शाने माझ्या भावविश्वाला तडे गेले. माझ्या आतापर्यंतच्या सर्व संकल्पनांची उसळण झाली आणि प्रेम हे केवळ पर्यायांची उत्पत्ती नसून एका उन्मुक्त आवेगाची परिणिती असते याची तीव्र जाणीव झाली. किती पान आहे? 13वां असेल ना? किती पाणी पत्र आहे रे चुंबक? 24. काय? हो, तू पटपट वाच ना. असं तू वेळ का लावतेस एवढा वाचायला? आणि ऐश्वर्या, मला नंतर सांग ना तुला काय वाटलं माझे प्रेम या संदर्भातले स्वैर विचार ऐकून. ते विचार मला तुझ्यातनच स्फुरलेत म्हणा, पण तरी म्हणजे मनात आहे ते ओठांवर असू देत. चुंबनासारखं घास. हे बघ, मी खरं सांगू का तुला चुंबक, मला खूप बोर होत हे पत्र वाचताना. काय? भाषा कळत नाहीये का तुला? काय होतंय? तुझी भाषा तेवढी परिपक्व नसेल कदाचित, पण भाषा कळते मला, पण मला खूप झोप येते. हे सगळं असं गोल गोल तेच लिहिलंयस तू. हा आपल्या प्रेमाचा पहिला दस्तावेज आहे ऐश्वर्या, आणि मी तो असं मनातून तुला असं काढून दिलंय आणि तुला झोप येते. तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. काय अपेक्षा काय रे चुंबक? एकतर मी एवढा पेशन्स ठेवून हे सगळं वाचतेय, त्यात मी तुला माझा खरा अभिप्राय देते, तर तो तुला घेता येत नाहीये ते सांग. किती बोजड लिहिलंयस तू, आणि सगळं तुझ्याबद्दलच लिहिलंयस, माझ्याबद्दल लिहिलेलं कुठे? अगं पान 17 पॅराग्राफ 4 अख्खा तुझ्या ओठांना आणि केसांना डेडिकेट केलाय मी.
तिथपर्यंत तू पोचलीच नाहीस वाचत, त्याला मी काय करू? मी तिथपर्यंत पोहोचेपर्यंत मला एवढी झोप येईल असं लिहायचंच कशाला मग? म्हणजे मी बोरिंग लिहिलंय? हो हे पत्र मी बोरिंग लिहिलंय? हो ऐश्वर्या नक्की? हो शुअर नक्की? हो चुंबक, हे पत्र बोर लिहिलंयस तू. तू इतकी अंधश्रद्धाळू असली असं मला जन्मात वाटलं नव्हतं. का तू आई बाबांना पत्रिकेसाठी हो म्हणालीस? मैंने कुछ नहीं किया. हो, मग त्यांना जन्म वेळ जन्म तारीख हे काय देवाने येऊन सांगितलं का? मीच सांगितलंय त्यांना. ही माहिती पण मीच दिली आहे और मुझे पता था कि वो क्यों पूछ रहे. तरी सांगितलं? मग मी काय करायला पाहिजे होतं? व्हॉट डू यू एक्सपेक्ट? पण नाही सांगायचं, म्हणजे मी नाही सांगू शकत माहिती असं सांगून टाकायचं सरळ. प्लीज, अंकल और आंटी एक झटके में बदलने वाले. आणि त्यांच्या काही जुन्या समजुती असतात, त्याला आपण किती अपोज केला तरी काय फरक पडणार आहे? काय यु नो व्हॉट, मला अशी मैत्रीणच नकोय जी अशी अंधश्रद्धा आणि भविष्य पत्रिका वगैरे यांच्यावर विश्वास ठेवते. शी. ओके देन, बाय. हेलो. हाँ, मैं पहुंच रही हूँ. हाँ, तुम रुको वहाँ पे. हाँ, बाय. ऋतू, ऋतू, असं काही नाहीये. मला ऑफिसला जायचंय. सहज कोणी आहे का नाही बघायला आले होते. बाय. ऋतू थांब. ऋतू, ऋतू सॉरी. तू कशाला सॉरी म्हणतेस? अगं तसं नाही, म्हणजे आता माझं आणि चुंबकचं असं अचानक चालू झालंय ना. म्हणजे मला माहितीये तो तुझा बॉयफ्रेंड होता, पण आता तुमचं काही नाही आणि मला तो खरंच आवडतो. अगं तर मी काय करू आता? पॉइंट हा नाहीये. पॉइंट हा आहे की तू मला वॅम ठरवलंस ग. सगळ्या ग्रुप मधून बाहेर काढलंस मला. ए नाही ऋतू, अगं काही काय बोलतेस? अगं माझं आता असं काहीतरी पहिल्यांदाच घडलंय ना, त्यामुळे मला कळत नाही पटकन कसं डील करायचं. म्हणजे मला तुझ्याशी कसं वागायचं कळत नाही. तुझ्याशीच नाही, मला चुंबकशी कसं वागायचं हे पण कळत नाही. अगं आता हे बघ, त्याने मला हे 24 पानी पत्र दिलंय. आता मला बोर झालं हे वाचताना, झोप यायला लागली. आणि मी त्याला सांगितलं ते तर चिडून निघून गेला. तर मी काय करू? मला कळतच नाही आता मी कशी समजूत काढू त्याची. काय झालं, हसतेस काय? खूप सिंपल आहे शू. अख्खं लेटर नको वाचत बसूस. एक असा मेसेज पाठवून दे त्याला, रोमॅन्टिक असा. रोमॅन्टिक म्हणजे असं आय मिस यू, आय मिस यू असा? अगं एवढं सिंपल नाही. ली, आय मिस युअर किसेस. हो, काही काय बोलतेस? काही काय काय. चल पाठव. तू ना ऋतू. अनुप. अरे हाय. तू मलाच फोन लावत होतास? हो. काय म्हणतोस? एकदम. सॉरी, तुला थांबावं लागलं का रे? नाही नाही नाही. क्या बात है. मजा आली. खूप लोक भेटले, त्यांचे बरेचसे आम्ही त्यांना विचारलं, बऱ्याचशा गोष्टी फॉर्म्स झाल्या. हा तर सौमित्र, इथे काय करतोस तू? काय आलो, भेटायला आलो. एक मिनिट, मी ओळख करून देते तुझी. हा अनुप, माझा कलिग. हाय सौमित्र. अनुप. हा माझा खूप जवळचा मित्र.
मी तुला रिपोर्ट्स द्यायला आले होते. आपण जे फॉर्म्स भरून घेतले ना गावकऱ्यांकडून, अच्छा. हा तर ते बरेच जमलेत आणि तुला सगळं त्याची सॉफ्ट कॉपी वगैरे करावी लागणार आहे. हा Yes. खूप काम आहे. सगळा डाटा तुला टाकायचा आहे कॉम्प्युटर मध्ये. अरे आरामात नक्की नक्की करणार हो नक्की गुड गुड. चल येस चल बाय. बाय बाय कॉल मी. येस बाय. बाय बाय का इकडे कसं काय तू? काय आलो म्हणलं, सॉरी म्हणायला आलो. अगं ऐक ना आकृती, हे बघ मला कळलं नाही अगं, मी खूप चिडलो होतो. माझ्या डोक्यात काही शिरत नव्हतं, मला राग आलेला. ऐकून घे ना प्लीज. हे बघ सॉरी, खरंच सॉरी. इथे खूप आवाज आहे ना त्याच्यामुळे ऐकू नाही येतात शब्द. खूप आवाज. येस तर मला ऐकायचंय तुला महत्वाचं काय बोलायचंय माझ्याशी ते. कॉफी प्यायची आपण कुठेतरी बसून. हा मग तुला मी म्हणतोय ते ऐकू येईल बरोबर. येस मला मग ते छान ऐकायचं. छान ऐक. ठीक आहे बसा. काय थांब एक मिनिट, कोणाचा तरी जीव चाललाय. हे बघ म्हणजे इथेच कुठेतरी असणार. देख एक मिनिट सर. मैत्री हाय. हे काय काय हे? का तू काड्या लावायची कामं करतेस? तुझ्या माताजीने हेच शिकवलंय का तुला? अरे मी काड्या नव्हते करत. हो मग हे काय? मला समजा माहित नसतं ना ती मित्राला भेटायला चाललीये, तर हा मिठीवाला फोटो बघून मला काय गैरसमज झाला असता ना माझा. अरे ते चुकून झालं. काय काय म्हणाली? चुकून? अच्छा म्हणजे तू इथे चुकून आली, मग आकृती इथे चुकून आली, चुकून तिला मित्र भेटला, चुकून त्यांनी मिठी मारली, मग चुकून तू फोटो काढला आणि चुकून मला पाठवला. सगळं चुकूनच. केवढी चुकते ही. एक मिनिट. सॉरी बिरीचा प्रश्नच नाही. हे बघ, हॅलो. हा हा माई. काय कोण आलंय घरी मला भेटायला? बर मग थांबून ठेव मग त्यांना. मी येतच आहे कारण. हो नाही घरीच यायला निघाले. चल भेटूया. बाय. कळलं का तुला? जाऊ दे ना सोड. लहान आहे ती. मला कॉल आला होता माईचा. मला भेटायला कोणीतरी घरी आलंय. तू आता क्लिनिकला चाललायस ना? मला ड्रॉप करशील प्लीज? हो सोडतो ना, पण हिचं त्या आधी हिचं सोक्षमोक्ष लावू ना आपण. जाऊ दे ना सोड. लिव्ह हर अलोन. चल बाय मैत्री. मी लहान नाहीये.